मऊ लुसलुशीत कापसासारखी हलकी पांढरी शुभ्र इडली, साऊथ इंडिया स्पेशल इडली. केरळच्याच नायर काकूंनी काही टिप्स सहित बनवून दिलेली ही इडली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिली टिप्स, इथे आपल्याला घ्यायचे आहेत रेसनिंगचे तांदूळ. इथे 4 ग्लास तांदूळ मोजून घेतलेले आहेत. हे स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा पाणी बदलून धुवून घ्यायचे आहेत. पाणी टाकून तांदूळ बुडतील एवढे पाणी टाकून अर्धा चमचा मेथी टाकून हे झाकून ठेवायचे आहे. त्याच ग्लासाने 1 ग्लास उडीद डाळ घ्यायची आहे. ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे, पण याला खूप चोळायचं नाही व 2-3 वेळा पाणीही बदलायचं नाही. एकदा किंवा दोनदा धुवायचं. ही टिप नंबर 2 आहे. तर डाळ बुडेल एवढं पाणी टाकून आपण झाकून ठेवणार आहोत. हे 7 ते 8 तास आपण झाकून ठेवणार आहोत. हे दुपारी भिजवून आपण रात्री वाटू शकतो. तर हे वाटण्या अगोदर आपल्याला अर्धा ग्लास पोहे स्वच्छ धुवून भिजवून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे भिजवायचे आहेत. आता डाळ आणि तांदूळ आपले छान भिजलेले आहेत. हे बघा डाळीच्या पाण्यामध्ये कसे बबल्स आलेले आहेत. आता हे आपण डाळीचं आणि तांदळाचं पाणी आपण वेगळं काढून घेणार आहोत. मी तांदळाचं पाणी वेगळं काढून ते झाडाला घालणार आहे. ते टाकून द्यायचं नाही, झाडासाठी खूप चांगलं असतं. आता हे डाळीचं पाणी आपण वेगळं काढून घेणार आहोत आणि हे पाणी आपल्याला वापरायचे आहे. ही ट्रिक किंवा टिप नंबर 3 आहे. या डाळीच्या पाण्यामुळे आपली इडली ही खूप लुसलुशीत होते. आता हे सगळं मिक्स करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण टाकून याच्यामध्ये डाळीचं पाणी टाकून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, डाळीचं पाणी वापरल्यामुळेच इडली ही हलकी लुसलुशीत कापसासारखी मऊ होते. हे बघा अशा प्रकारे वाटून हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. हे आता आपण झाकून रात्रभर ठेवणार आहोत. मग हे अशा प्रकारे इडलीचं पीठ तयार झालेलं आहे. फुगलं आहे, डबल झालं आहे आणि त्याला जाळीही तयार झाली आहे. हे बघा. आणि हे थंडीच्या दिवसात केलेलं आहे आणि थंडीच्या दिवसात तुमच्या इथं पीठ आंबत नसेल ना, तर थोडंसं वाटताना गरम पाणी टाकायचं. आणि इडली करताना थोडंसं इडलीचं पीठ वेगळं काढून घ्यायचं आहे. पूर्ण भांड्यामध्ये मीठ आणि खाण्याचा सोडा टाकायचा नाही. त्यामुळे इडलीचं पीठ लवकर खराब होतं. अशा प्रकारे मी वेगळ्या भांड्यात काढून त्यात मीठ आणि खाण्याचा सोडा टाकलेला आहे. इथे इडली पात्र मी गरम करायला ठेवलं आहे आणि याच्यात इडलीचं पीठ टाकून इडल्या तयार करून घेणार आहे. 10 मिनिट ठेवणार आहे. तर अशा प्रकारे 10 मिनिटानंतर आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. आता पुढची टिप बरं का, खूप महत्त्वाची आहे. त्यांच्या अशा मऊ मऊ कशा होतात, तर हे लोक टाकतात इडलीवरती पाणी. तुम्हीही करून बघा. आपल्याला बघितल्यानंतर वाटेल ई पाणी, पण खरंच पाण्यामुळे खूप छान इडल्या होतात. आणि पाणी टाकल्यानंतर ते थोड्या वेळाने इडली काढून घेतात. हे बघा किती लुसलुशीत मऊ झाली की नाही इडली. तर ह्या सगळ्या टिप्स वापरून की नाही तुम्हीही एकदा इडली बनवून बघा आणि तुमच्या इडल्या कशा झाल्या नक्की मला कळवा. आणि काही जर वाटत असेल की ही टीप तुम्हाला व्यवस्थित वाटली नाही, तर तुम्ही त्याबद्दल प्रश्नही विचारू शकता. आणि हे नायर काकूंनी, केरळच्याच नायर काकूंच्या इडल्या खाऊन मला त्या खूप आवडलेल्या आणि त्यांनाच मी विचारलेलं, काकू तुमच्या अशा कशा होतात हो, आमच्या परफेक्ट होतच नाहीत. तर त्यांनी स्वतः सांगितलेल्या ह्या टिप्स आहेत. म्हणतात ना, ज्याच्या भागातला पदार्थ त्याला चांगला जमतो. आता त्यांना पुरणपोळी जमेल का, तर नाही. तर आपल्याला इडली जमत नाही, म्हणून हा खास. मग म्हटलं मी शिकतीच आहे, तर मी सगळ्यांसाठी पण ही रेसिपी का देऊ नये, म्हणून याचा व्हिडिओ केला. तुमची इडली कशी तयार झाली नक्की सांगा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.